मग तेव्हा तो पहिला सबस्क्रायबर म्हणला ना, तर कोणी अनोळखी नसून तो. सो गाईज वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. सो स्वागत आहे तुमचं ओंकार गोडे ब्लॉग्स चॅनल. सो गाईज तुम्हाला सांगतो, आता जवळजवळ आपल्याला ब्लॉगिंग करून झाले 17 ते 18 दिवस, आणि त्या 17 ते 18 दिवसामध्ये आपण एकदासुद्धा ब्लॉग अपलोड नाही केलेलं असं झालेलं नाही आहे. डेली अपलोडिंग चालू आहे. तुम्हाला एक सांगतो, 2025मध्ये जेव्हा सुरू केलं तर तेव्हा मी कमीत कमी फक्त 5च ब्लॉग टाकले होते. त्यानंतर माझ्याकडनं काही झालं, त्यामुळं मी तेवढे 5 टाकले. त्याच्यानंतर मग महिन्यातून किंवा 3 महिन्यातून असा ब्लॉग टाकत होतो. पण यावेळेस मनात पूर्ण ठरवलं होतं की ब्लॉग डेली अपलोड करायचे. तर त्याच्यामुळं सध्या आता तुम्ही बघू शकता डेली ब्लॉग चालू आहे, आणि त्याला चांगला रिस्पॉन्ससुद्धा भेटतो आहे गाईज. तर त्यामुळं मग असं कंटिन्यू आपण हळूहळू करत राहणार आहे. आणि तुम्हाला एक सांगायचं गाईज, जेव्हा मी माझी सुरुवात सांगतो, म्हणजे माझा फर्स्ट सबस्क्रायबर जेव्हा झाला होता तेव्हा माझी काय फिलिंग होती मला आता या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर गाईज, जेव्हा मी पहिली व्हिडिओ अपलोड केली तेव्हा मी कोणाला सांगितलेलंच नव्हतं की माझं स्वतःचं यूट्यूब चॅनल देखील आहे. काय झालं ना, म्हणजे मी पहिले सुरुवात, म्हणजे जेव्हा माझा मित्र शिरीन मला बोलला की ब्लॉग केले पाहिजे वगैरे असं तर तेव्हा मी पहिले विचार केला हा करू कारण मला त्या गोष्टीत आवडत आहेच की असं नाही का कंटेंट काहीतरी क्रिएट करणं. त्याच्यामुळं तर पहिल्यांदा जेव्हा मी ब्लॉग काढला तो असंच म्हणजे छोटा-मोठा बनवला होता की इथं किराणा दुकानात चाललो होतो. सो तो छोटीशी व्हिडिओ मी शूट केली, आणि त्यानंतर ती एडिट करून त्याला असे म्युझिक वगैरे अशी प्रॉपर बनली नव्हती. ती व्हिडिओ मी म्हणजे पहिले अपलोड केली ती, बट आता ती नंतर डिलीट करून टाकली. त्यामुळं मग ती एडिट करून मी ती टाकली ती व्लॉगला. त्याच्या काही दिवसानंतरून मग आम्ही गल्लीतल्या गल्लीत असंच होतो, तिघंजणं, कल्पेश, मी आणि शिरीन. तर आम्ही ठरवलं चला असंच काहीतरी ब्लॉग आयडिया बनवावं नाही का. तर आम्ही असंच तुम्हाला त्यामागचं स्टोरी सांगतो. तुम्ही बघू शकता माझ्या यूट्यूब चॅनलला जाऊन, जी 2 नंबरची व्हिडिओ आहे ना माझ्या चॅनलवर, सेकंड व्हिडिओ, ती व्हिडिओ होती ती, की आम्ही असा प्लॅन केला म्हणजे की जसं काही एक सायकल आहे विकायला, आणि तो मुलगा खूप लांब राहतो, आणि त्याच्याकडनं आपण ती सायकल सेकंड हँड घ्यायला चाललो आहे, जी की मी स्वतःच्या पैशातून घेतो आहे, असा तो टॉपिक होता नाही का. सो मग शिरीन आणि मी इथले तर आमच्या गल्लीतल्या गल्लीत गाडी काढली, गोलचक्कर मारून आणला, आणि त्यानंतरून तो चक्कर मारून झाल्यानंतर आणि आपला मित्र जो कल्पेश आहे त्याला तो कस्टमर म्हणून आपण ते धरलं, आणि जसं काही त्याच्याकडनं आपण सायकल घेणार आहे. सो मग त्याला भेटलो, आणि तुम्ही तो व्लॉग बघा गाईज, तुम्हाला सगळं कळून जाईल की काय होतं काय नाही. तर ते सगळं केलं. मग मी तो व्लॉग नंतर एडिट केला आणि यूट्यूबला अपलोड करून दिला. तेव्हा काय माझ्या अकाउंटला 2च व्हिडिओ होते त्या, आणि त्यानंतरून मग कोणाला सांगितलेलं तर नव्हतंच की मी यूट्यूबला पण अपलोड करतो असं, म्हणजे माझ्या मित्रांना पण आहे. तर एकदा काय झालं, मी असंच सर बोलता मी इथं आमच्या इथं बसायची जागा आहे, तिथं बसलेलो होतो. तेव्हा शिरीन आणि कल्पेश दोघं होते बसलेले, आम्ही तिघंच होतो जस्ट नाही का. सो मी सांगितलं की मी ती व्हिडिओ म्हणजे त्यांना दाखवलं की यूट्यूबला असंच अपलोड केली. म्हणजे मग शिरीन म्हणलं, "काय व्हिडिओ अपलोड केली खरंच?" म्हणलं, "हां, खरंच केली हो." असं दाखव कोणतं चॅनल सांग. मग तेव्हा माझ्या चॅनलचं नाव ओंकार ब्लॉग्स होतं. तर त्यामुळे तेव्हा त्याला सर्च करायला लावलं. मग तेव्हा तो पहिला सबस्क्रायबर म्हणला ना, तर कोणी अनोळखी नसून तो माझा मित्रच होता शिरीन, जो की आत्ता पण सबस्क्रायबर आहे आपला. आणि त्यानंतर कल्पेशने सबस्क्राईब केलं. असे जवळपास म्हणजे आपल्याकडे होते 2 सबस्क्रायबर, आणि तेव्हा व्ह्यूज 3 येत होते असं होतं. एक स्वतःचा माझा आणि एक त्या दोघांचा, असे मिळून 3 व्ह्यूज येत होते. तर अशी सगळी स्टोरी गाईज पहिल्या सबस्क्रायबरची. आणि त्या टायमाला म्हणजे वाटलं नव्हतं की असं हळूहळू सुरुवात करेल आणि व्हिडिओ टाकू नाही का आपण, असं पण काही होईल. पण मग हळूहळू त्याच्यात करत गेलो. मग भरपूर कॉलेजला पण भरपूर जणांना कळालं की मी ब्लॉग टाकतो 11वीला, आणि मग त्यांचं थोडंफार सबस्क्राईब आले. नंतर मध्ये थोडासा डाऊनफॉल आला की व्हिडिओ अपलोड नाही झाले, किंवा सबस्क्रायबर वाढणं, कमी होणं, कमी नाही, तर चालूच राहतं कंटिन्यू. सो ते सगळं चालू होतं. पण आता यावेळेस तर ठरवलं होतं की करायचं तर कंटिन्यू करायचं आणि फिक्स. सो आता सध्या तुम्ही माझं चॅनल बघू शकता. म्हणजे एवढं पण अजून काही नाही, बट आधीचे म्हणजे 6 महिने आधी जे होतं ना, त्याच्यापेक्षा तर खूप थोडंसं पुढं आलेलो आहे मी. आणि असंच तुमच्या प्रेमाने किंवा सपोर्टने मी असंच हळूहळू पुढे जाईल, आणि तुमचा आशीर्वाद असू द्या, सपोर्ट असू द्या काहीच. बाकी हे सगळं फर्स्ट सबस्क्रायबर जे होतं त्याचं मी तुम्हाला सांगूशी वाटलं की माझी त्या टायमाला रिॲक्शन काय होती भाऊ. तर कसं वाटलं तुम्हाला ब्लॉग नक्की सांगा, आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका काही. तर मग वाट कसली बघताय, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये गाईज. बाय बाय.